मामूली बरोबर। ऐसा क्या है गरीब हो अमीर हो दोनों को कटोरा लेकर खड़ा रहना। अनुष्का अंकुरी श्री। नमस्ते मेरा नाम चैतन्य। नमस्ते मेरा नाम सिंधु। एक जाएगा एक, दो जाएगा पाँच, तीन जाएगा नौ, चार जाएगा 16, पाँच जाएगा 25, सात जाएगा 25, सात जाएगा 49, आठ जाएगा 64, 9 जाएगा 81, 10 जाएगा 11 जाएगा 130, 12 जाएगा 150, 13 जाएगा 169, 14 जाएगा 199, 15 जाएगा 229, 16 जाएगा 256, 17 जाएगा 251, 18 जाएगा 224, 19 जाएगा 261, 20 जाएगा 21 जाएगा 22 जाएगा 23 जाएगा 24 जाएगा 25 जाएगा 26 जाएगा 27 जाएगा 28 जाएगा 29 जाएगा 30 जाएगा। इस्तेमाल करना चलेगा और रीडिंग। नमस्कार मेरा नाम रूपाली। नमस्ते मेरा नाम एक का नाम 1, 2 का नाम 8, 3 का नाम 27, 4 का नाम 64, 5 का नाम 129, 7 का नाम 216, 7 का नाम 243, 8 का नाम 512, 9 का नाम 729, 10 का नाम 1000। धन्यवाद। जे डायलॉग आहे हा तुम्हाला प्रॅक्टिस करायचा आहे तरी आज 3 वाजता। हां द्या मॅडम थँक्यू। उद्याचा हा डायलॉग काय करायचा आहे डे 2 चा हा ग्रीटिंग्स द्यायच्यात फॉर्मल ग्रीटिंग कसं द्यायचं बघा कसं ग्रीटिंग्स द्यायचं स्पेसिफिक आहे बघा प्रिन्सिपल तर ही काय तुम्हाला नमुना आहे तुम्ही प्रिन्सिपल असाल तुम्ही टीचर असाल कुणी असाल किंवा तुम्ही फ्रेंड्स असाल एकमेकाला तर फॉर्मल ग्रीटिंग करताना कशा प्रकारे बोलायचं ते दिलेलं आहे बघा प्रिन्सिपल काय म्हणतात गुड मॉर्निंग स्टुडंट्स मग स्टुडंट काय म्हणतात गुड मॉर्निंग सर मग प्रिन्सिपल काय म्हणतो हाऊ आर यू टुडे तुम्ही कसे आहेत आज मग स्टुडंट काय म्हणतात वी आर फाईन थँक्यू मग टीचर काय म्हणतो व्हेन यू मीट एल्डर्स से गुड मॉर्निंग हे झालं का आताच हे आताच झालंय चलो हाऊ आर यू आय एम फाईन वी आर फाईन काय बघा तुम्ही सगळे आहेत ना आता गुड मॉर्निंग म्हणायचं मॉर्निंग मधलं सुद्धा काय करायचं आपल्याला सायलेंट करायचं गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग स्टुडंट्स गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नाही म्हणायचं मॉर्निंग मधलं आपल्याला सायलेंट करायचं काय बोलते मॉर्निंग काय बोल गुड मॉर्निंग स्टुडंट गुड मॉर्निंग फाईन वी आर फाईन आर मधलं सुद्धा काय करायचंय र सायलेंट पाहिजे गुड मॉर्निंग वी आर फाईन काय बोलते वी आर फाईन आर नाहीये वी आर फाईन नाहीये वी आर फाईन ते आपले एनर्जी वाया जाते पाहिजे ते बनतही नाही तर तुम्हाला तुमची एनर्जी वाचवायची असेल तर शिस्तीमध्ये सगळ्या गोष्टी करायच्या खूप फायदा होतो है ना मग परत परत त्याच गोष्टी रिपीट करायची गरज नाही चला बसा वर्गात जाऊ या सर्व रांगोळ्यांमधून द्वितीय क्रमांक मिळालेला आहे 4 क्रमांकाच्या रांगोळीला अतिशय सुंदर रांगोळी काढलेली आहे आणि या रांगोळीच्या माध्यमातून छान संदेश या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी दिलेला आहे या संधीचा आपण सर्वजण सोनं करूया थोडक्यात एवढं मनोगत व्यक्त करतो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आपण सर्व आलात कम्युनिकेटिव्ह इंग्लिश फ्युचर रेडनेस या ट्रेनिंगसाठी तर सर्वांना मी या ट्रेनिंगच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण याचा उपयोग आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो पण आपल्याला एक 6 ते 8 प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभागी झाले पाहिजे असं नको मला येत नाही काही नाही आहे की नाही आता सरांनी सांगितलं की मुलं आपले रांगोळी स्पर्धेमध्ये सहभागी झाले का झाले नाही याची नोंद होते आणि प्रत्येक गोष्टीची आपल्याकडे नोंद होते हे लक्षात ठेवा आता काय करायला पाहिजे की तुम्ही जे सांगितलं ते त्याच वेळेस करायचं टाळाटाळ करायची नाही कंटाळा करायचा नाही आणि खूप करायचं आहे मला सांगा तुम्हाला खूप शिकायचं आहे का नोकरीसाठी नाही मोठं होण्यासाठी नाही शिकायचं कशासाठी आपल्याला ज्ञान मिळवण्यासाठी
आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी खूप ज्ञान